करवीर तालुक्याच्या पश्चिम परिसरात गेल्या 3 महिन्यांपासून चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून शेती पंपाच्या केबल आणि पंप चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे। सोमवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी साबळेवाडी, शिंदेवाडी आणि खुपेरे इथल्या 24 शेती पंपांच्या केबल लंपास केल्या। उन्हाळ्याची चाहूल लागलेली असतानाच ऐन गरजेच्या वेळी केबल चोरीला गेल्यामुळे सुमारे 200 एकर शेतीचा सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला असून शेतकरी हतबल झालाय। सध्या सर्वत्र शेतीपंपांना दिवसा वीज पुरवठा केला जातोय। रात्रीच्या वेळी विद्युत प्रवाह बंद असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी भोगावती नदीकाठाकडे आपला मोर्चा वळवलाय। चोरट्यांनी करवीर तालुक्यातील साबळेवाडी, शिंदेवाडी, खुपेरे परिसरात 24 शेतकऱ्यांच्या शेतीपंपांच्या केबल कापून नेल्या। सकाळी वीज पुरवठा सुरू झाल्यानंतर ऑटो स्विच असूनही पंप सुरू झाला नसल्यानं शेतकऱ्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली। शेतकऱ्यांनी नदीकाठी जाऊन पाहणी केली असता अनेक ठिकाणच्या केबल गायब असल्याचं निदर्शनास आलं। चोरट्यांनी केबल केवळ कापल्या नाहीत तर नदी काठावरील वाळलेल्या गवताचा वापर करून तिथंच केबल पेटवून दिल्या आणि त्यातील तांबे कॉपर काढून नेले। या घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील सविता गुरव यांनी तातडीनं पोलिसांना कळवलं। त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला। आधीच खतांच्या वाढलेल्या किमती आणि घटलेलं उत्पादन यामुळे शेती अडचणीत आहे, त्यात आता या चोऱ्यांमुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसलाय। आमच्या आज मोटरींच्या केबली अज्ञात चोरट्यांनी इथं चोरी केलेली आहे। आधीच महागाईनं आम्ही शेतकरी ओरपळून गेलेला आहे, त्यात आणि केबलींचे नुकसान, परत खतांचे दर आता युद्धामुळे वाढत आहेत। याच्यावरती सरकारनं कुठेतरी पायबंद घालावं, नाही तर आम्ही शेती सोडावी असं आम्हाला वाटायला लागलेलं आहे। की सरकारनं लवकरात लवकर दखल घ्यावी। आपले साबळेवाडी हद्दीतून 40-45 लोकांच्या मोटरीच्या केबलच्या चोरी झालेली आहे आणि त्यातून कमीत कमी 100 ते 150 एकर त्या मोटरीच्या म्हणजे त्या मोटरच्या पंपाच्या पाण्याखाली आहे आणि इथून मागं पण तिथं चोरी झालेली आहे। तर त्याचा काय छडा लागलेला नाही आतापर्यंत आणि हा जे गेलेल्या मोटरीच्या केबल त्याचा लवकरात लवकर छडा लागावा। करवीर पश्चिम परिसरात अशा भुरट्या चोरांचं प्रमाण वाढलंय, त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होतीये।